नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 278 ते ओवी 285च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपलं स्वरूप, आपलं सामर्थ्य प्रगट करताना आपल्याला सांगितलं की ब्रह्मरूपी बीज, त्या बीजातून प्रगट होणाऱ्या 4 वाचा, त्याचबरोबर सर्व शब्द ब्रह्म ज्याच्या कुशीत राहतं तो ओंकार, त्या ओंकाराच्याच आधारे प्रगट होणारं सर्व आत्मज्ञान जे वेद शास्त्र अशा स्वरूपात प्रगट होतं. आणि एवढंच नाही तर हे आत्मज्ञान ज्या ज्या शब्द अक्षरांच्या साह्याने प्रगट होतं त्यांचा कुळ परंपरेचा भाग माझ्यापासूनच चालू होतो. ते सर्व मी आहे हे भगवंतांनी सांगितल्यानंतर आता ह्यापुढे भगवंत जे सांगतायत त्यावरून आपल्याला परमात्म शक्तीची कल्पना येईल की या शक्तीमुळेच हे सर्व ब्रह्मांड, ह्या सृष्टीतलं कार्य कसं चालतं. भगवंत म्हणतात, हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे, ते शिणली जेथ विसवे, ते परमगती मी. अहो, हे संपूर्ण चराचर, चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव सृष्टी जिये प्रकृती आत साठवे, ज्या प्रकृतीमध्ये ती साठवलेली आहे, ज्या प्रकृतीचा आधार घेऊनच तिचं अस्तित्व आहे, ती प्रकृती शिणल्यानंतर, दमल्यानंतर, अहो स्वाभाविक आहे, आपण सुद्धा घरातली बाहेरची 4 कामं केली तर आपण सुद्धा दमून जातो, थकतो. ही प्रकृती तर युगानुयुग चर अचर सृष्टीला आपल्यामध्ये साठवते, आपल्या पोटात बाळगते, सर्व कार्य घडवते. ही प्रकृती माता सुद्धा शिणून जाते आणि शिणल्यानंतर जेथ विसवे, ज्या ठिकाणी तिला विश्रांती मिळते, जे ठिकाण या प्रकृती मातेचं विश्रांती स्थान आहे, ते परमगती मी. ती त्या प्रकृतीची परमोच्च गती अशी जी अवस्था आहे ती मीच आहे, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेणे अधिष्ठिली विश्वविये, जो येऊनी प्रकृती ये गुणाते भोगी. अहो, ज्याच्यामुळे ह्या प्रकृतीचं अस्तित्व भासतं, ह्या प्रकृतीतला जिवंतपणा आपल्याला जाणवतो, जेणे अधिष्ठिली विश्वविये, आणि ज्याने आधार दिल्यामुळेच ह्या प्रकृतीला जग, विश्व, विये म्हणजे जग प्रगट करण्याचं सामर्थ्य मिळतं. जो येऊनी प्रकृती इये आणि गुणाते भोगी, आणि मग जो या प्रकृतीमध्ये येऊन वेगवेगळ्या गुणांच्या आधारे ह्या प्रकृतीचा आस्वाद घेतो, अनुभव घेतो, तो विश्वश्रियेचा भरता, मीचिगा पंडुसूता, मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा. अशी ही जी प्रकृती आहे, ह्या प्रकृतीच्या संपर्कात येऊन ह्या प्रकृतीचं सर्व कार्य गुणांच्या साह्याने अनुभवतो, असा विश्वश्रियेचा भरता. विश्वश्रियेचा, विश्व म्हणजे ह्या विश्वाचं, श्री म्हणजे वैभव, लक्ष्मी त्याचा जो भरता आहे तो पंडुसूता, तो अर्जुना मीच आहे.
एवढंच नाही तर मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा. एवढंच नाही तर ह्या त्रैलोक्याचा मीच स्वामी आहे आणि मीच नियंताही आहे. ह्या त्रैलोक्याचा स्वामी आहे. ह्या त्रैलोक्यात नियंत्रण ठेवणाराही मीच आहे हे भगवंत स्पष्टपणे सांगतायत. प्रकृतीचं कार्य सुरू झालं, त्यामध्ये सुद्धा भगवंतांची जी सत्ता आहे, भगवंतांचं जे नियंत्रण आहे, त्याचाही अनुभव आपल्याला भगवंत देतात. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. अहो, पंचमहाभूतांच्या साह्याने प्रकृती मातेचं कार्य सुरू झालं, परंतु भगवंतांनी आज्ञा दिली की आकाशाने सर्वत्र व्यापून राहावं. त्याचबरोबर वायूनी कधीही स्वस्थ बसू नये, नाव भरी उगे नसावे, सतत वाहत राहावं. पावके दहावे वर्षावे जळे. अग्नीने उष्णता द्यावी, प्रकाश द्यावा आणि पाण्याने या सृष्टीवर वर्षाव करावा, पाण्याचा वर्षाव करावा. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. आणि ह्या सर्व काय आहेत तर भगवंताच्या आज्ञा आहेत. भगवंताच्या आज्ञा कोणाला आहेत? साक्षात पंचमहाभूतांना आहेत. पर्वतांनी आपली बैठक कधीही सोडू नये. त्याचबरोबर समुद्राने सुद्धा आपली मर्यादा रेखा नोलांडावी, कधीही मर्यादेचा भंग करू नये. पृथ्वीया भूते वहावी, आणि पृथ्वी मातेने सर्व भूतांना, सर्व भूतसृष्टींना सांभाळावं. वहावी म्हणजे जणू काही ओझं वहावं, याप्रमाणे सर्व भूतसृष्टीचं या पृथ्वी मातेने ओझं वहावं हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. भगवंत म्हणतात, अहो वेदांनी आत्मज्ञान प्रगट करावं, ज्ञान द्यावं, पण ते सुद्धा मी बोलवलं तरच वेद बोलतो. म्या चालविल्या सूर्यू चाले, या सूर्यनारायणाला मीच चालवतो. म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. अहो सगळ्या जगाचा व्यवहार चालावा म्हणून जो जगाला प्राण देतो, तो सुद्धा माझ्यामुळेच चलनवलन करत असतो. माऊली हो, याचा अर्थ सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुद्धा ज्या प्राणशक्तीचं वास्तव्य आहे आणि त्या प्राणशक्तीकडून जे चलनवलन घडतं, ते सुद्धा त्या भगवंताची इच्छा आहे म्हणूनच घडतं. आणि तोपर्यंतच घडतं हे भगवंत पुढे सांगतातच. ते म्हणतात, मियांची नियमिला सांता, काळू ग्रासितसे भूता, ये म्हणिया गते पंडुसूता, सकळे जयाची. भगवंत म्हणतात, आणि माझी आज्ञा झाल्यानंतरच, कारण सर्व गोष्टींचा नियंता परमेश्वर आहे. माझी आज्ञा झाल्यावरच हा काळ भूतांचा घास घेतो, भूतांना खाऊन टाकतो. कारण का तर हे सर्वजण ये म्हणिया गते पंडुसूता सकळे जयांची. कारण पंडुसूता, अर्जुना, हे सगळेजण ज्याचं म्हणणं ऐकतात तो मी आहे. ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू, तोही मीची. भगवंत आपलं परम सामर्थ्य दाखवत आहेत. अहो संपूर्ण विश्वाची रचना, त्याची सुरुवात जिथून झाली, ज्याच्या
आधाराने प्रकृती मातेने आपल्या सत्तेचा उपयोग करत संपूर्ण सृष्टीला जन्म दिला, आपल्या पोटात साठवलं. आणि तिचं कार्य ज्या पंचमहाभूतांमुळे चालतं, त्या पंचमहाभूतांना सुद्धा भगवंताची आज्ञा मोडता येत नाही. तर एवढंच नाही, ह्या जगाला चलन वलन करायला लावणारा जो प्राणवायू, तो सुद्धा भगवंतांच्या इच्छेनेच चालतो. ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. आता अर्थात हे ज्याच्या आधाराने चालतं, ज्याच्या आज्ञेने चालतं, त्यालाच तर समर्थ म्हटलं पाहिजे. आणि असा हा समर्थ आणि जगाचा नाथ तो मी आहे, असं आपलं आराध्य दैवत आपल्याला सांगताय, असं परब्रह्म आपल्याला सांगतायत. पण एवढंच सांगून भगवंत थांबले नाहीत. ते त्यांची भूमिकाही सांगतायत की हे सगळं माझ्या आज्ञेने, माझ्या नियंत्रणाखाली होत जरी असलं तरी माझं स्वरूप कसं आहे, आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. असं सर्व घडत असताना सुद्धा काही न करणारा, काही करवून न घेणारा असा जो आकाशाचा गुणधर्म आहे, त्याप्रमाणे मी सुद्धा अत्यंत साक्षीभावानेच या सर्व खेळाकडे, लीलांकडे बघत असतो. हे भगवंत आपल्याला सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.